मित्रांनो, मार्केटमध्ये जवळपास 2000च्या वरती स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडच्या आणि 40च्या वरती म्युच्युअल फंड हाऊसेस. तर आपण प्रत्येक पिरियडमध्ये म्हणजे एका वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात कोणत्या म्युच्युअल फंडनी सर्वात जास्त रिटर्न्स दिलेत तर ते किती आहेत आणि सर्वात कमी रिटर्न्स किंवा खराब रिटर्न्स किती आलेत, तर ते आपण बघूयात. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 1 वर्षाची SIP केली तर टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंडनी 60% रिटर्न्स दिलेत आणि तेच वर्स्ट परफॉर्मिंग रिटर्न्स किंवा मार्केट खराब असल्यावरतीचे रिटर्न्स -40% आहेत. म्हणजे तुमचे टाकलेले पैसे -40% पर्यंत जाऊ शकतात. हीच जर SIP तुम्ही 3 वर्ष चालू ठेवली असेल तर तुमचे टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंडचे रिटर्न्स साधारण 39% असू शकतात आणि वर्स्ट म्हणजे आता पण तुम्ही कदाचित साधारण 8% निगेटिव्ह रिटर्न्समध्ये असू शकता. म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये निगेटिव्ह रिटर्न्स 8% येऊ शकतात जर मार्केट खराब असेल तर. पण हेच जर तुम्ही SIP पुढे 5 वर्षापर्यंत कंटिन्यू ठेवली तर तुमचे जे टॉप रिटर्न्स असतील ते साधारण 39% असतील बेस्ट परफॉर्मिंग रिटर्न्स आणि वर्स्ट परफॉर्मिंग रिटर्न्स हे 5% असतील. म्हणजे कितीही झालं, मार्केट खराब जरी झालं तरी 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तुमच्याकडे निगेटिव्ह रिटर्न्स नसतील, तुम्ही 5% रिटर्न्स तरी कमवालच त्या SIPच्या इन्व्हेस्टमेंटमधून. हेच जर तुम्ही SIP 10 वर्षाची जर SIP पिरियड बघितला तर तुमचा जो टॉप परफॉर्मिंग रिटर्न आहे तो 21% आहे आणि जो लोएस्ट रिटर्न जो आहे तो साधारण 8% आहे. 15 वर्षाची जी SIP आहे तिच्यामध्ये तुमचे जे टॉप परफॉर्मिंगचे रिटर्न्स असतील ते साधारण 18% रिटर्न्स असतील आणि वर्स्ट रिटर्न्स जे असतील ते तुमचे 9% असतील. आणि हीच जर SIP तुम्ही 20 वर्षापर्यंत चालू ठेवली तर 20 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला कोणताही म्युच्युअल फंड 15% रिटर्न्स देणार टॉप परफॉर्मिंगवाला आणि लोअर परफॉर्मिंग म्हणजे ज्यांनी फार खराब परफॉर्म केलं किंवा मार्केट खराब राहिलंय तरी तुम्हाला साधारण 13% रिटर्न्स येतील. त्यामुळे तुम्हाला जर अशी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.